नमस्कार. मी डॉक्टर राम नाईक. फार्म अकाउंटिंगमधील आतापर्यंत 3 प्रॉब्लेम पूर्ण झालेले आहेत. हा चौथा प्रॉब्लेम आहे. आतापर्यंतचे जे 3 प्रॉब्लेम झाले, ते सर्व तुम्हाला समजलेले असतील. आज आपण हा जो चौथा प्रॉब्लेम बघणार आहोत, हा प्रॉब्लेम पहिल्या 3 प्रॉब्लेमपेक्षा थोडा वेगळा आहे. वेगळा या अर्थाने, की या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला थोडी अधिक माहिती दिली गेलेली आहे. थोडे अधिक अकाउंट तयार करायला सांगितलेले आहे. जरी समजा ह्या सगळ्या गोष्टी असल्या, तरीही हा जो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम डिफिकल्ट नाही. तर सर्वात अगोदर आपण हा प्रॉब्लेम रीड करून घेऊया. त्यानंतर या प्रॉब्लेमचे जे काही अकाउंट्स आहेत, ते अकाउंट तयार करून घेऊया आणि त्यानंतर प्रत्यक्षात हा प्रॉब्लेम सोडवून बघूया. ज्यावेळेला आपण हा प्रॉब्लेम सोडवेन, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल, की या प्रॉब्लेममध्ये डिफिकल्ट असं काहीच राहिलेलं नाही. तर आपण प्रत्यक्षात आता प्रॉब्लेम सोडवण्यासाठी प्रॉब्लेम रीड करून घेऊया. हा प्रॉब्लेम नंबर 4 आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे बघा. फ्रॉम द फॉलोइंग फिगर्स प्रिपेअर क्रॉप अकाउंट, डेअरी अकाउंट, पोल्ट्री अकाउंट, जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2020. आणि यानंतर पर्टिक्युलर्स दिलेले आहेत. स्टॉक ॲज ऑन 1/4/2019 अँड स्टॉक ॲज ऑन 31st March 2020. याचा अर्थ हा जो आहे पूर्ण ओपनिंग स्टॉक आहे आणि हा जो आहे हा सर्व क्लोजिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक नेहमी आपण डेबिट साईडला घेतो आणि क्लोजिंग स्टॉक नेहमी आपण क्रेडिट साईडला घेतो. आता या ठिकाणी या 3 अकाउंटच्या बाबतीमध्ये विचार केल्यानंतर हे ओपनिंग स्टॉक डेबिट साईडला आणि हे क्रेडिट साईडला क्लोजिंग स्टॉक येणार आहे. कोणकोणत्या गोष्टींचं ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे? तर हे बघा, या ठिकाणी तुम्हाला क्रॉप, ग्रोइंग क्रॉप, सीड्स, कॅटल फीड, पोल्ट्री फीड, फर्टिलायझर्स या सर्वांची ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस तुम्हाला दिलेले आहेत. यानंतर या ठिकाणी परचेसेस दिलेली आहे. परचेसेस याचा अर्थ काय? तर या वर्षी किंवा वर्षभराच्या काळामध्ये कोणकोणत्या गोष्टींची खरेदी झालेली आहे. तर त्या व्यक्तीने, शेतकऱ्याने पोल्ट्री 29,000, सीड्स काही घेतलेले आहेत, कॅटल घेतलेले आहे, कॅटल फीड घेतलेले आहे, पोल्ट्री फीड घेतलेले आहे, फर्टिलायझर्स घेतलेले आहेत. हे त्यांच्या कामासाठी त्याने ते परचेस केलेले आहेत. तेही आपल्याला एक्सपेन्सेस म्हणून डेबिट साईडला दाखवावे लागतील. यानंतर तुम्हाला इथं सेल्स दिलेले आहेत. हे सेल्स म्हणजे त्या फार्मरचं उत्पन्न आहे. जेवढी सेल्स असेल तेवढा त्याचा प्रॉफिट वाढू शकतो. या प्रॉब्लेममध्ये या फार्मरने काय काय विकलेलं आहे? तर क्रॉप विकलेला आहे, मिल्क विकलेलं आहे, एग्स विकलेले आहेत, कॅटल विकलेली आहे, पोल्ट्री विकलेली आहे. तर या सर्वापासून त्याला काहीतरी उत्पन्न मिळालेलं आहे. तर हे सेल्स आपण क्रेडिट साईडला घेणार आहे. यानंतर या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला अदर एक्सपेन्सेस सुद्धा दिलेले आहेत. हे सर्व एक्सपेन्सेस आहेत, जे या सगळ्या गोष्टीसाठी त्या फार्मरला करावे लागलेले आहेत. वेजेस 45,000 रुपये द्यावे लागलेले आहेत. डेप्रिशिएशन 3,000 रुपयाचं चार्ज करावं लागलेलं आहे. इन्शुरन्स 3,000 रुपयाचं द्यावं लागलेलं आहे. हे सर्व एक्सपेन्सेस आहेत. शेवटी याच्यामध्ये तुम्हाला आणखी इन्फॉर्मेशन दिलीत बघा. वर्कर्स अँड प्रोप्रायटर्स हॅव कन्झ्युम्ड दी फॉलोइंग आयटम्स. शेतकरी आणि कामगार यांनी या साधनामधून काही गोष्टी कन्झ्युम केलेल्या आहेत. काय काय केलेलं आहे? तर इथं त्याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. म्हणजे काय? वर्करने किती पोल्ट्री घेतली आणि प्रोप्रायटरने किती
पोल्ट्री घेतली दिलेली आहे, मिल्क किती कंझ्युम केलेली आहे वर्कर्सने आणि प्रोप्रायटर्सनी किती कंझ्युम केलेले आहे तेही दिलेलं आहे. आणि यानंतर क्रॉप्स वर्कर्सने किती घेतलेत आणि प्रोप्रायटरने किती घेतलेले आहेत हे सर्व दिलेलं आहे. समजा हे कंझ्युम केलेले असतील तर ते त्यांच्या त्यांच्या अकाउंटला आपण दाखवणार आहे. समजा वर्करनी कंझ्युम केले तर ते वर्कर अकाउंटला आपण दाखवणार आहे. प्रोप्रायटरनी कंझ्युम केले तर ते ड्रॉविंग्स म्हणून दाखवणार आहे. यानंतर इथं तुम्हाला लास्ट ॲडजस्टमेंट दिलेली आहे. काय ॲडजस्टमेंट आहे बघा. तर fodder worth ₹5,000 from crop division was consumed by dairy division. याचा अर्थ जो शेतीमध्ये फॉडर तयार झालेला आहे त्याच्यामधील ₹5,000 फॉडर हा डेअरी डिव्हिजनसाठी वापरलेला आहे. त्याचबरोबर काऊडंग किंवा शेणखत हे डेअरी डिव्हिजनचं आहे ₹2,000, ते वापरलेले आहे शेतीच्या कामासाठी फर्टिलायझर म्हणून. जर समजा ते ज्या ठिकाणी वापरलेलं असेल त्या ठिकाणी आपण तो खर्च म्हणून दाखवणार आहे आणि ज्या ठिकाणाहून ते घेतलेलं आहे त्याला आपण सेल म्हणून दाखवणार आहे. याचा अर्थ इथं कॉन्ट्रा एंट्री होतात. ही कॉन्ट्रा एंट्री ज्या ठिकाणी कंझ्युम केलं जातं तिथं एक्सपेन्सेस म्हणून दाखवले जाणार आणि ज्या ठिकाणी हे म्हणजे विकले जातील, कोण विकले असतील तर त्यांना आपण सेल म्हणून दाखवणार आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम आहे. अतिशय सिंपल प्रॉब्लेम आहे. आपण प्रत्यक्षात आता सोडवूया. यासाठी मी एक्सेल शीटचा वापर केलेला आहे आणि याच्यामध्ये या प्रॉब्लेममध्ये जे आपल्याला अकाउंट्स विचारलेले आहेत ते अकाउंट्स मी सुरुवातीलाच तयार करून घेतलेले आहेत. आता बघा, याच्यामध्ये क्रॉप अकाउंट विचारलेला आहे, डेअरी अकाउंट विचारलेला आहे आणि पोल्ट्री अकाउंट विचारलेलं आहे. त्याचबरोबर जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ही विचारलेलं आहे. त्यामुळं मी हे सर्व अकाउंट्स तयार करून घेतलेले आहेत. आता अकाउंट तयार करून घेत असताना मी काय केलेलं आहे तर एकाच अकाउंटमध्ये या तिन्ही गोष्टी घेतलेल्या आहेत. या सर्व गोष्टी एकाच अकाउंटमध्ये मी मर्ज केलेल्या आहेत. त्याला एक कारण असं आहे की जे पर्टिक्युलर्स आहेत ते डिफरंट नाही आहेत, सर्व ठिकाणी एकसारखेच आहेत आणि त्यामुळं वेगवेगळ्या गोष्टीसाठी, वेगवेगळ्या आयटमसाठी, प्रोडक्टसाठी वेगवेगळे अकाउंट तयार करणं हे त्रासदायक आहे. म्हणून मी एकाच अकाउंटमध्ये सर्व घेतलेले आहेत. तुम्हीही याच प्रकारे जेवढे तुम्हाला अकाउंट विचारलेले असतील तेवढे एकाच अकाउंटमध्ये तयार करायचे आहे. तर आता हे अकाउंट 3 मिळून तयार झालेलं आहे, क्रॉप, पोल्ट्री आणि डेअरी अकाउंट. हे 3 अकाउंटचं एक अकाउंट आहे आणि शेवटी इथं एक मी अकाउंट तयार करून घेतलेलं आहे ते म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा अकाउंट आपल्याला प्रॉब्लेममध्ये विचारलेला आहे म्हणून पुन्हा तयार करून घेतलेला आहे. तेव्हा जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. तर हे सर्व अकाउंट्स मी तयार करून घेतलेले आहेत. आता आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन बघूया. तर आता सर्वात अगोदर आपल्याला काय करायला पाहिजे, या ठिकाणी ओपनिंग स्टॉक घ्यायला पाहिजे, बरोबर. हा ओपनिंग स्टॉक किती आहे बघा, प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दिलेला आहे. ओपनिंग स्टॉक या सर्वांची ओपनिंग स्टॉक आहे आपल्याकडे. आता हे सर्व ओपनिंग स्टॉकचे बॅलन्सेस आहेत. हे सर्व आपण स्टेप बाय स्टेप घेणार आहे. क्रॉप असेल तर ते क्रॉपला जाईल, ग्रोइंग क्रॉप असेल तर ते ग्रोइंग क्रॉपला जाईल. सीड्स कुठे लागणार आहेत, क्रॉपसाठीच लागणार आहेत, ते क्रॉपलाच घेणार आपण. कॅटल हे डेअरीमध्ये जाईल, कॅटल फीड हे सुद्धा डेअरीमध्ये जाईल, पोल्ट्रीमध्ये जाईल, पोल्ट्रीमध्ये जाईल आणि फर्टिलायझर जे आहे ते फर्टिलायझर पुन्हा क्रॉपमध्ये जाईल. फर्टिलायझर म्हणजे खत आणि हे खत कुठं वापरलं जातं तर शेतामध्ये वापरलं जातं, म्हणून हे आपण शेतीमध्ये दाखवणार आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की क्रॉपच्या ज्या ज्या बाबी आहेत त्या क्रॉपमध्ये येतील, ज्या ज्या कॅटल आणि डेअरीच्या संबंधितल्या आहेत त्या डेअरीमध्ये जातील,
ज्या ज्या पॉल्ट्री आणि पॉल्ट्रीच्या संबंधितल्या बाबी आहेत त्या पॉल्ट्रीमध्ये जातील. तर ओपनिंग स्टॉक डेबिटला आणि क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला. तर याबद्दल आपण या ठिकाणी जाऊ. क्रॉप पहिल्यांदा घेऊ. क्रॉप मध्ये येणार आहे 7,500. यानंतर ग्रोइंग क्रॉप तुम्हाला दिले 5,500. ग्रोइंग क्रॉप 5,500. यानंतर सीड्स दिलेले आहेत 4,000चे. सीड्स 4,000चे. यानंतर कॅटल दिलेली आहे 1,40,000ची. आता कॅटल कुठे येणार आहे? कॅटल येईल डेअरीला 1,40,000. यानंतर तुम्हाला काय दिलेले आहेत बघा, कॅटल फीड दिलेली आहेत 19,000ची. कुठे येणार आहेत? कॅटल फीड 19,000ची दिलेली आहे. यानंतर तुम्हाला काय दिले बघा, पॉल्ट्री दिलेली आहे 17,000ची. पॉल्ट्री कुठे जाणार आहे? पॉल्ट्रीमध्ये येईल. यानंतर पुढे तुम्हाला काय दिले बघा, पॉल्ट्री फीड दिलेली आहे 2,000ची. पॉल्ट्री फीड कुठे येणार? पुन्हा पॉल्ट्रीमध्येच येणार आहे. पॉल्ट्री फीड अमाऊंट किती आहे? तर 2,000. पॉल्ट्री फीड 2,000. आणि शेवटी फर्टिलायझर दिलेले आहे, अमाऊंट आहे 8,000ची. फर्टिलायझर कुठे येणार? क्रॉप मध्ये येणार आहे, कारण क्रॉप साठी आपण वापरतो. हे तुमच्या लक्षात आलं का? बघा आपण काय केलं, ज्याचा त्याचा ओपनिंग स्टॉक त्या अकाउंटला आपण घेतलेला आहे. क्रॉप आणि क्रॉपच्या संबंधितली सर्व इन्फॉर्मेशन क्रॉप मध्ये घेतली. ओपनिंग स्टॉक पॉल्ट्रीची ओपनिंग स्टॉक पॉल्ट्रीमध्ये घेतली. डेअरी आणि डेअरीच्या संबंधितली सर्व ओपनिंग स्टॉक आपण डेअरीमध्ये घेतलेली. तर अशा पद्धतीने आपण ओपनिंग स्टॉक पूर्ण केला. तर हे ओपनिंग स्टॉक झालं. याच्यामध्ये हा क्लोजिंग स्टॉक अजून राहिलेला आहे, जो आपण घेतलेला नाही. तर आपण लास्टला घेऊया क्लोजिंग स्टॉक. ओके, तर आता आपण परचेसेस कडे येऊया. परचेसेस बघा काय काय केलेले आहेत ते. तर आता या ठिकाणी परचेसेस हे एक्सपेन्सेस आहेत आणि एक्सपेन्सेस आपण डेबिट साईडला घेतो. तर या साईडला आपण परचेसेस घेऊया. क्रॉप अकाउंटच्या डेबिट साईडला परचेसेस. आता त्याच्या खाली कोणकोणत्या बाबींची परचेस झालेली आहे? पॉल्ट्री कुठे येणार? पॉल्ट्रीला येणार. सीड्स क्रॉपला येणार. कॅटल डेअरीला जाणार. कॅटल फीड डेअरीला जाणार. पॉल्ट्री फीड पॉल्ट्रीला जाणार. फर्टिलायझर्स पुन्हा क्रॉपमध्ये येणार. लक्षात आलं का तुमच्या? आता इथे बघा आपण काय घेतो, पॉल्ट्री 29,000 आहेत. आपण इथे घेणार 29,000 पॉल्ट्री आहेत. यानंतर इथं बघा सीड्स दिलेत 2,000चे. तर सीड्स आपण घेऊया. कुठे येणार? क्रॉप मध्ये येणार. यानंतर कॅटल दिलेत 78,000चे. कॅटल परचेस ऑफ कॅटल. कॅटल कुठे येणार? डेअरीला 78,000. यानंतर कॅटल फीड दिली परचेस केलेला आहे. कॅटल फीड इथं बघा 25,000ची खरेदी केलेली आहे. ते आपण कुठे घेणार? 25,000ची कॅटल फीड आपण इथं दाखवू. डेअरीच्या खाली पॉल्ट्री फीड येईल. यानंतर फर्टिलायझर्स कुठे घेणार? सॉरी, पॉल्ट्री फीड राहिलं. पॉल्ट्री फीड 5,000ची. पॉल्ट्री फीड आपण कुठे घेणार आहे? पॉल्ट्रीमध्ये.
बरोबर, पोल्ट्री फीड 5,000ची घेतली. यानंतर आपल्याला फर्टिलायझर्स दिलेले आहेत 6,000चे. फर्टिलायझर्स कुठे येणार, तर इथं येणार. 7,000. फर्टिलायझर्स आपल्याला दिले आहेत किती, 6,000चे. सॉरी, 6,000चे फर्टिलायझर्स आहेत. तर जे परचेसेस आहेत ते सर्व परचेसेस आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. बघा, याच्या साईडला डेबिट साईडला आपण सर्व परचेसेस घेतले. बरोबर. आता पुढं काय दिलं बघा, सेल्स दिलेला आहे. ही सर्व सेल्सची अमाऊंट आहे. सेल्स कुठे घेतो आपण, तर क्रेडिट साईडला घेतो. तर क्रेडिट साईडला आपण सेल घेताना पुन्हा या ठिकाणी तोच नियम आपण पाळणार जो नियम अगोदर पाळलेला आहे. क्रॉपचे आणि क्रॉपच्या संबंधितले सर्व जे काही सेल्स आहे ते क्रॉपमध्ये घेणार. मिल्क किंवा कॅटल डेअरीचे जे काही घटक आहे ते डेअरीमध्ये येणार आणि जे एग्स आणि पोल्ट्रीच्या संबंधितले आहे ते पोल्ट्रीमध्ये येणार आहे. तर इथं आपण ते घेऊया. क्रॉप आहेत किती, इथं आपण काय करूया, बाय सेल्स. बाय सेल्स. आता जे सेल आहेत ते सर्व बाय म्हणून दाखवतो आपण. तर इकडे बघा, पहिल्यांदा क्रॉपची सेल झालेली आहे 41,000ची. तर आपण क्रॉप घेऊ, 41,000. यानंतर पुढं काय म्हणते बघा, मिल्क 19,000. कुठं येणार बघा, मिल्क, मिल्क डेअरीला येणार आहे 19,000. यानंतर एग्स 25,000चे. एग्स 25,000चे आहे, कुठे येणार, पोल्ट्रीला येणार. यानंतर कॅटल 70,000चे आहेत, सेल केलेले आहेत, डेअरीला जाणार 70,000. यानंतर तुम्हाला दिले आहेत पोल्ट्री 24,000. पोल्ट्री 24,000. पोल्ट्री कुठे येणार, इथं येणार. हे सर्व सेल्स आपल्याला दिलेले होते, सेल्स सुद्धा घेतलेले आहेत. हे सर्व जे आहेत सेल्स ते आपण पूर्ण घेतले. आता एक्सपेन्सेस तुम्हाला दिलेले आहेत. हे एक्सपेन्सेस काय आहेत बघा, अगोदर जे तुम्हाला परचेसेस दिलेले आहेत ते सुद्धा एक्सपेन्सेस आहेत, पण ते पर्टिक्युलर्स डिवाइड केलेले होते. पण हे जे एक्सपेन्सेस आहेत असे कुठे डिवाइड केलेले नाही आहेत. त्यांनी असं म्हटलेलं नाही आहे की वेजेस आर डिवायडेड इंटू डेअरी, क्रॉप अँड पोल्ट्री ॲट इक्वल अमाऊंट किंवा डेप्रिशिएशन इज डिवायडेड इंटू पोल्ट्री अँड डेअरी, असं काहीही म्हटलेलं नाही आहे. याचा अर्थ हे कंबाईंड कॉस्ट आहे. टोटल सगळ्या घटकासाठी हा खर्च आलेला आहे. समजा हा खर्च कुठंच असं डिवाइड करून दाखवलेला नसेल तर हा खर्च आपण कुठं दाखवणार, हा संपूर्ण खर्च आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवणार. काही प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला असं सांगतात की वेजेस वेजेस इज डिवायडेड इंटू पोल्ट्री अँड क्रॉप इक्वली असं म्हणतात, पण इथं काही म्हटलेलं नाहीये. समजा तसं म्हटलेलं असतं तर कदाचित आपण ते तिथं घेतलं असतं, पण इथं तसं म्हटलेलं नसल्यामुळं आपण हे सर्व एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवणार आहे. तर आपण इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलेलंच आहे. त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये इथं आपण घेऊया. सुरुवातीला काय दिले आहेत, वेजीस 45,000. वेजीस कुठे येतात, एक्सपेन्सेस आहेत, आपण इथं दाखवतो. अमाऊंट आहे 45,000. यानंतर डेप्रिशिएशन 3,000चे आहेत, आपण डेप्रिशिएशन दाखवणार. यानंतर पुढे तुम्हाला काय म्हणतात बघा, इन्शुरन्स 3,000चा आहे. ओके, जे एक्सपेन्सेस इथं दिलेले होते ते सर्व आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतलेले आहे.
जे इथपर्यंतची इन्फॉर्मेशन झालेली आहे. फक्त आता क्लोजिंग स्टॉक अजून घ्यायचं राहिलेलं आहे, ते आपण नंतर शेवटी घेणार आहोत. इथं आता पुढे बघा, वर्कर्स अँड प्रोप्रायटर्स हॅव कन्झ्युम दी फॉलोइंग आयटम्स. वर्करनी आणि प्रोप्रायटरनी काही गोष्टी कन्झ्युम केलेल्या आहेत. आता कन्झ्युम केलेले असतील तर त्यांच्या अकाउंटला ते दाखवणार आहे. वर्करनी काय खरेदी केले, तर पॉल्ट्री मिल्क आणि क्रॉप्स हे 2, 3 आणि 4,500 अशा पद्धतीने घेतले. प्रोप्रायटरनी सुद्धा पॉल्ट्री मिल्क आणि क्रॉप्स 1,000, 2,500 आणि 2,000 असं घेतलेलं आहे. हे आपण त्यांच्या अकाउंटला दाखवणार आहे. प्रोप्रायटरनं जे काही घेतलेलं आहे, कन्झ्युम केलेलं आहे, ते आपण म्हणजे आपण ड्रॉविंग्स म्हणून दाखवतो आणि हे वर्कर्स अकाउंट म्हणून आपण दाखवणार आहे. ओके, तर आपण इथं घेऊया. हे जे आहेत ते आपण कुठे घेणार बघा, इथं येईल. काय म्हणून येईल, तर बाय वर्कर्स अकाउंट. वर्कर्स अकाउंटला ते आपण घेणार आहे. काय काय दिलेत वर्कर्स अकाउंट, 2,000 रुपये पॉल्ट्री आहे, 2,000 रुपये पॉल्ट्रीमध्ये घ्या अगोदर. यानंतर त्याने पुन्हा काय दिलेत बघा, 3,000 मिल्क आहे, 3,000 मिल्क डेअरीमध्ये घ्या. आणि पुन्हा त्यांनी काय म्हटलेत बघा, 4,500 क्रॉप्स आहेत, 4,500 आपण इथे घेऊया. बरोबर, म्हणजे वर्कर्सची जी काही अमाऊंट आहे 4,500, क्रॉप पोल्ट्री 2,000 आणि डेअरी 3,000 हे आपण इथं घेतले. ओके, आता पुन्हा प्रोप्रायटरने सुद्धा काही कन्झ्युम केलेले आहेत. हे जे कन्झ्युम केले आहेत प्रोप्रायटरने, ते आपण काय म्हणून दाखवणार, तर ड्रॉविंग्स म्हणून दाखवणार आहे. तर इथं आपण दाखवणार बाय ड्रॉविंग्स. काय काय केलेत बघा, पॉल्ट्री 1,000, पॉल्ट्री 1,000. यानंतर आणि काय घेतले त्याने, मिल्क 2,500, मिल्क 2,500. त्यानंतर क्रॉप 2,000, क्रॉप 2,000. बरोबर, हे सर्व जे आहे ते ड्रॉविंग्स म्हणून आपण इथं दाखवले. म्हणजे हा भाग आपला आता पूर्ण झाला. ओके, आता पुढे बघा, fodder worth ₹5,000 from crop division was consumed by dairy division. आता या ठिकाणी फॉडरचे शेतामधलं आहे ते डेअरी डिव्हिजनसाठी वापरलेलं आहे. कॅटलसाठी ते गवत वापरलेलं असेल, तर आता हे जे आहे ते आपण एक्सपेन्सिस म्हणून दाखवणार. तर काय करतो बघा, आपण या साईड इथं फॉडर आहे, फॉडर कंझ्युम्ड इन डेअरी टू फॉडर कंझ्युम्ड इन डेअरी. आता हे डेअरीसाठी वापरलेलं आहे. मग आपण काय करणार, इथं इथं आपण दाखवणार. बरोबर, किती घेतलेत बघा ऑर्डर, 5,000चे. तर एक्सपेन्सेस दाखवणार आणि याचीच कॉन्ट्रा एंट्री कुठं होणार आहे, तर इकडे होणार आहे, बाय डेअरी कॉन्ट्रा. हे कुठं दाखवणार, इथं दाखवणार 5,000. ओके, कारण क्रॉपची ही विक्री असेल आणि डेअरीचा तो खर्च असेल. यानंतर cow dung worth ₹2,000 from dairy division was used as fertilizer in the farm. cow dung म्हणजे शेणखत, हा डेअरी डिव्हिजनचा घटक आहे, तो फार्मसाठी वापरलेला आहे. म्हणजे हा जो काही काऊ डंग आहे तो आपण फार्मला एक्सपेन्सेस दाखवणार आहे. तर इथं आपण घेणार टू
डेअरी आणि इथं अमाऊंट असणार 2000ची. हा एक्सपेन्सेस आहे आणि इथं काय असणार आहे, बाय क्रॉप उत्पन्न असणार आहे, बरोबर. बाय क्रॉप सॉरी, इथं डेअरीला आपण किती दाखवणार, 2000 दाखवू. ओके. तर हे आपण सर्व घेतलं. काय केलं, ऑर्डर जे आहे 5000चं आहे ते क्रॉप डिव्हिजनचं होतं, ते डेअरीनं कंझ्युम केलं म्हणून डेअरीला खर्च दाखवला आणि त्याची कॉन्ट्रा एंट्री दाखवली पुन्हा क्रेडिट साईडला. इथं काउडंग जे आहे ते 2000 रुपयाचं आहे, ते डेअरी डिव्हिजनचं इन्कम आहे म्हणून ते आपण डेअरी डिव्हिजनला दाखवलं आणि त्याचबरोबर त्याच्या डेबिट साईडला आपण पुन्हा हे क्रॉपसाठी वापरलं म्हणून तिथं खर्च दाखवलेला आहे. यानंतर हे सर्व झाल्यानंतर आपण एक गोष्ट अजून ठेवलेली आहे मागं, ती आपण पूर्ण घेऊ. तर तुम्हाला क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे, तो क्लोजिंग स्टॉक आपल्याला घ्यायला पाहिजे. हा क्लोजिंग स्टॉक कुठं घेतो, तर क्रेडिट साईडला घेतो. इथं आपण घेऊया, बाय क्लोजिंग स्टॉक. काय काय दिलेलं बघा, क्रॉप 9000, कुठं आहे ना, क्रॉप मध्ये. त्यानंतर पुढं काय म्हटलं बघा, ग्रोइंग क्रॉप 8000, यानंतर सीड्स 5000, त्यानंतर कॅटल 2 लाख, सॉरी कॅटल कुठे येणार, इथे कॅटल 2 लाख. यानंतर कॅटल फीड 10,000, कॅटल मध्ये दाखवणार आहे 10,000. यानंतर पोल्ट्री 25,000, यानंतर पोल्ट्री फीड 4,000, पोल्ट्री फीड 4,000. त्यानंतर फर्टिलायझर्स 6,000. तर अशा पद्धतीनं हे जे काय आहे ते सर्व आपण घेतलेले आहे. ओके, म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती सर्व इन्फॉर्मेशन आता आपण अकाउंट मध्ये घेतलेली आहे. समजा अकाउंट मध्ये सर्व इन्फॉर्मेशन आलेली असेल तर आपण हा अकाउंट आता क्लोज करूया. क्लोज करण्यासाठी आपण जर बॅलन्स बघितलं, अकाउंट मध्ये अमाऊंट जी आहे ते अमाऊंट बघितली तर साधारण या साईडला अमाऊंट जास्त दिसतात, म्हणून आपण याची टोटल पहिल्यांदा करून घेऊया.
ही टोटल एवढी आलेली आहे बघा. जर समजा तुम्ही कॅल्क्युलेट करून घेतला 19,000, 70,000, 3,000, 2,500, 2,000, 2,00,000, 1,00,000 तर याची टोटल 3,06,500 एवढी अमाऊंट येईल आणि याच कॉलमची संपूर्ण टोटल 81,000 येईल आणि या कॉलमची संपूर्ण टोटल 80,500 येईल. तर हा जो अमाऊंट आहे बॅलन्स आहे तो इकडे घेऊया. 80,500 81,000 आणि पुन्हा 3,06,500 ही अमाऊंट ही टोटल आहे. आता त्याची अमाऊंट किती येते बघा. समजा आपण डिफरन्स काढला याच्यातला तर किती येतो बघा. साधारणपणे 45,500 28,000 आणि 39,500 तर ही जी अमाऊंट आहे एवढा डिफरन्स येतो. हा म्हणजेच काय आपण ग्रॉस प्रॉफिट कंसामध्ये म्हणा ट्रान्सफर टू पी अँड एल हा अकाउंट आपण ट्रान्सफर करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतो. तर अशा पद्धतीनं हा आपल्याला ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे. 45,500 क्रॉपचा, पॉल्ट्रीचा 28,000 आणि डेअरीचा आहे 39,500. हा जो काही अमाऊंट आहे तो आपण कुठे घेणार, इकडे घेणार. बाय ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर्ड अशामध्ये तुम्हाला काय काय दिलं, क्रॉपचा दिलेला आहे, त्यानंतर पोल्ट्रीचा दिलेला आहे आणि त्यानंतर डेअरीचा दिलेला आहे. क्रॉपचा आहे 45,500 त्यानंतर 28,000 पोल्ट्रीचा आहे आणि शेवटी डेअरीचा आहे 39,500. हा 28,000 जो आहे तो पोल्ट्रीचा आहे आणि शेवटी जी अमाऊंट आहे डेअरीची ते आहे 39,500. ते आपण इकडे घेऊ. समजा
तुम्ही हे जे काही आपण अमाऊंट घेतले आहे, हे अमाऊंट जर समजा तुम्ही इनर कॉलममध्ये घेऊन त्याची जर समजा आउटर कॉलमला टोटल घेतला तरी चालू शकतं. आता मी तसं केलेलं नाही आहे, म्हणून तुम्ही असंच करायला पाहिजे असं नाही. तुम्ही इनर कॉलममध्ये अमाऊंट घ्या आणि याची टोटल इकडे घ्या. टोटल फक्त आउटर कॉलममध्ये घेतला तरी चालेल. आता याच्यातला डिफरन्स किती आहे बघा. 1,13,000 टोटल प्रॉफिट आहे, ग्रॉस प्रॉफिट. इकडे घ्या आपण 1,13,000. तर तुम्ही कॅल्क्युलेटरवरती कॅल्क्युलेट करून बघा, उत्तर 1,13,000 येईल. हा सुद्धा अमाऊंट आपण इकडे घेतला. आता आपला प्रॉफिट किती येतो, टू नेट प्रॉफिट हा किती येतो बघा. ₹62,000 हा नेट प्रॉफिट आहे. तुमच्या लक्षात आलं असेल आपण काय काय केलेलं आहे. तर सर्वात अगोदर या ठिकाणी आपण काय करून घेतलं, क्रॉप अकाउंटची टोटल काढून घेतली आणि आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळाला. क्रॉपचा 45,500, 28,000 पॉल्ट्रीचा आणि डेअरीचा 39,500. हा जो काही बॅलन्स आहे तो बॅलन्स आपण इकडे घेतला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. आणि मग याची टोटल काढली, ही टोटल जास्त निघाली. ही टोटल आपण पुन्हा इकडे घेतली आणि त्यानंतर जो डिफरन्स आला तो डिफरन्स म्हणजे नेट प्रॉफिट. लक्षात का? तर अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम आहे. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रॉब्लेममध्ये सुद्धा डिफिकल्टी असा काहीच भाग नाही आहे. फार्म अकाउंटिंगमधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते अतिशय शांत चित्तानं जर समजा तुम्ही वाचून घेतला आणि व्यवस्थित त्याची एंट्री केला तर तुम्हाला कोणतेच प्रॉब्लेम अवघड वाटणार नाही. शक्यतो तुम्हाला प्रॅक्टिस जास्त करावं लागेल. अकाउंटन्सीच्या कुठल्याही टॉपिकसाठी त्याचं जर प्रिपरेशन चांगलं करायचं असेल तर तुम्हाला त्याची प्रॅक्टिस जास्त करायला पाहिजे. प्रॅक्टिसनं तुम्ही जास्त प्रॉब्लेम फास्ट सोडवू शकता आणि ॲक्युरेट सोडवू शकता. तर आज आपण हा चौथा प्रॉब्लेम जो सोडवून बघितला हा तुमच्या लक्षात आला असेल. जर समजा त्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील तरी तुम्ही मला विचारू शकता. पुढच्या लेक्चरमध्ये आपण थोडा आणखी वेगळा प्रॉब्लेम या टॉपिकवरती घेऊया. थँक्यू.